नमस्कार, मी विशाल परदेशी. अन्नदाता या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ. तर मंडळी, आज आपण थेट ज्वारीच्या कोठारातून स्पेशल रिपोर्ट आपल्यासमोर ठेवणार आहोत. चला तर सुरुवात करूया. महाराष्ट्राची खाद्य समृद्धी, खाद्य संपन्नता म्हणजे भरड धान्य असलेली ज्वारी. अतिशय कमी पाण्यात, कमी पावसाच्या भागात येणारं हे पीक महाराष्ट्राची अन्न सुरक्षा साधण्याचं मोठं काम करत आहे. या ज्वारीचं ब्रँडिंग, पॅकिंग करून तिच्यापासून वार्षिक किमान 10 लाख रुपयांचा नफा कमावणाऱ्या एका अवलियाची आज आपण भेट घेणार आहोत, थेट ज्वारीच्या कोठारातून. महाराष्ट्राची जमीन, याच काळ्या आईची शेतकरी मोठ्या भक्तिभावाने ओटी भरतो. तिथेच तो पेरतो आणि त्या आईकडनं देखील त्या शेतकऱ्याला येणाऱ्या पावसाप्रमाणे पुरेपूर देण्याचा प्रयत्न असतो. त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यातली जमीन. असं या जमिनीत काय आहे की एका पावसात तिथे दर्जेदार अशी ही ज्वारी उगते. या ज्वारीला GI मानांकन प्राप्त झालंय. काय नेमकं या ज्वारीचं रहस्य आहे, कशी आहे याची चव, याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट आपण जाणून घेणार आहोत ज्वारीच्या कोठारातून. ज्वारी हे महाराष्ट्रातलं मोठ्या क्षेत्रावर पेरा होणारं गोरगरिबांचं अतिशय महत्त्वाचं पीक. या ज्वारीची चकाकी हळूहळू वाढू लागली आहे. गेल्या 2 ते 3 दशकं शहरातल्या ग्राहकांनी ज्वारीकडे पाठ फिरवली होती, पण याच गरिबांच्या ज्वारीला आता शहरातूनच मागणी वाढू लागली आहे. अनेक आजारांनी ग्रासलेल्या शहरी ग्राहक आता पुन्हा एकदा जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे ज्वारीसारख्या भरड धान्याच्या वापराकडे वळू लागलाय. हीच गोष्ट लक्षात घेत मंगळवेढ्यातल्या सुरवसे बंधूंनी आपल्या गावच्या ज्वारीला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे. GI मानांकनामुळे ते प्रसिद्ध आहे. ह्या मंगळवेढा ज्वारीतील जे गुणधर्म आहेत ते बाकी इतर भागात पिकणाऱ्या ज्वारीमध्ये अजिबात नाहीत. यात साधारण 3 ते 4 प्रकारचे ज्वारीचे प्रकार आहेत. मालदांडी ज्वारी, त्यानंतर हायब्रिड, त्यानंतर महिंद्रा ज्वारी, ज्यूट ज्वारी, अशा 4-5 प्रकारचे आहेत. त्यातल्या त्यात मंगळवेढ्यातली मालदांडी ज्वारी जी आहे ते एकदम उत्तम प्रकारची ज्वारी आहे. आणि तसं मंगळवेढ्याच्या ज्वारीला मीडियम साईजला मीडियम असते. मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी हीच साईजला मीडियम असते. त्यामुळं ती बाहेरच्या मार्केटमध्ये बघताना खरेदी करताना कमी प्रमाण होतं. मग मी त्याचा जरा थोडासा अभ्यास केला. पूर्वी 10 ते 15 वर्षाखाली मंगळवेढा ज्वारी कोल्हापूर साईड, पुणे साईडला भरपूर प्रमाणात जात होती. पण हल्ली त्याचं एक 4 ते 5 वर्षात प्रमाण कमी दिसलं मला बाहेर जाण्याचं, मागणीचं. मग मी त्याचा जरा थोडासा स्टडी केला. तर माझ्या असं लक्षात आलं की मंगळवेढ्याची ज्वारी म्हणून बाहेरची म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातली ज्वारी चालत होती, कोल्हापूर जिल्ह्यात तसंच पुणे जिल्ह्यात. मग त्याबद्दल मला काय करता येईल ह्याच्यावर मी फार विचार केला. आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण आपल्या मंगळवेढा ज्वारीचं ब्रँडिंग करायचं. मग त्यानुसार मग ब्रँड नेम कुठला द्यायचा, तर आमच्या मंगळवेढ्याचं दामाजी पंत, संत दामाजी पंत हे प्रसिद्ध असल्यामुळं मी दामाजी ब्रँड म्हणून ज्वारीला ब्रँड तयार केला. सत्यजित सुरवसेंनी देशभरात फिरून ज्वारीच्या मागणीचा आणि पॅकिंगचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी 15 ते 20 लाख रुपये खर्चून ज्वारी स्वच्छ करण्याचं आणि ते पॅकिंग करण्याचं मशीन आणलं. सुरवसेंनी या ब्रँडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वारीला चांगला भाव मिळवून देण्याचा उत्तम प्रयत्न केलाय. क्लिनिंग प्लांट घेतला आणि पूर्ण ज्वारी स्वच्छ करून साधारण क्विंटलला 10 ते 12 किलो घाण बाजूला काढून तो माल ब्रँडमध्ये भरून मी सध्या बाहेर कोल्हापूर, पुणे, सातारा, परत लातूर, परत महाराष्ट्राबाहेर कर्नाटकमध्ये बसव कल्याण, हैदराबाद, हुमनाबाद अशा बऱ्याच ठिकाणी मी माझा ब्रँड विकतोय सध्या मालदांडी ज्वारी. आणि त्या साईडने भरपूर मागणी येत आहे त्याला. सुरवसे यांची 3री पिढी आज ज्वारीचं मार्केटिंग करते. राजेंद्र सुरवसेंनी तब्बल 35 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय आज मोठं रूप धारण करताना दिसतोय. सुरुवात केली आम्ही 1982ला. तिथून ह्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुरुस्त्या करत, मग ते फरशी असेल, पत्रा शेड असेल, लॉक स्टीम असेल, हे करत करत आम्ही आता सध्या आमच्या दामाजी ब्रँडच्या प्रोजेक्टपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आणि मागील 4 वर्षापूर्वीचा आम्ही हा दामाजी ब्रँडचा प्रोजेक्ट टाकलेला आहे, जे धान्य क्लिनिंग प्लांट आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही दामाजी ब्रँडमार्फत महाराष्ट्र लेवलला सगळीकडे आमच्या प्रत्येक मार्केटला आमच्या ब्रँडवरती माल विकला जातो आणि चांगल्या किमतीने विकतो. निवडक माल असल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मंगळवेढ्यामधली जी ज्वारीचा जो काही गुणधर्म आहे त्या गुणधर्मामुळं आम्हाला प्रत्येक
मार्केटला चांगली मागणी आहे. नुकताच मंगळवेढ्याच्या ज्वारीला GI टॅग मिळालाय. त्यामुळे मंगळवेढा मार्केटच्या ज्वारीला खास बाजारभाव सुद्धा मिळू लागलाय. विशेष ओळख मिळाल्यानं त्याचा मार्केट वाढीला फायदा झालाय. सध्या मंगळवेढ्याची ज्वारी सरासरी 2,500 ते 2,800 रुपये क्विंटलच्या दरानं विकली जाते. मंगळवेढा तालुक्यातली ज्वारी ही निसर्गाचं फार उत्तम देणं मानलं जाते. ती खूप दर्जेदार आहे, चविष्ट आहे, गोड आहे. त्याचबरोबर त्यामध्ये सोन्याचा अंश असल्याची भावना देखील इथल्या स्थानिकांची आहे. बरं, एवढं हे सुरेख जमिनीतनं जे उगवतं त्याचं ब्रँडिंग देखील होणं आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने इथल्या व्यापाऱ्यांनी तो प्रयत्न देखील यशस्वीरित्या केला आहे. भरड धान्य असलेली ज्वारी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्वारीच्या भाकरीचा आहारात नियमित वापर केल्यास आरोग्यासाठी सर्वाधिक फायदा असल्याचं सुरवसे यांचा अनुभव आहे. ज्वारी खाण्याच्या बाबतीत आता विषय असा होतो की आपण ज्यावेळेला शुगरचा विषय घेतो त्यावेळेला डॉक्टर लोक सांगितलं जातं की बाबा म्हणजे ज्वारीमध्ये साखर आहे, खाऊ नका, गहू वापरा वगैरे. पण ॲक्च्युली जर आपण त्याचा जर पूर्ण अभ्यास जर केला तर ज्वारी ही शुगरवाल्यांकरता कुठल्याही प्रकारची अडचणी ठरत नाही. मी तर त्या अशा लोकांना असं आवाहन करेन की तुम्हाला जरी शुगर असली तरी तुम्ही अवश्य ज्वारी खा. मला स्वतःला थोडी शुगर आहे परंतु मी रोज ती ज्वारीची भाकरी माझी संध्याकाळची ही 100% आहे. यंदा मात्र मंगळवेढ्याच्या या ज्वारीच्या कोठाराला दुष्काळानं ग्रासलंय. हजारो एकर शेती नापेर राहिली आहे. यामुळे यंदा बाजारात किमान 50 ते 60% ज्वारीची आवक घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. ह्या वर्षी तरी 90% आमचा मंगळाचा शिवार पूर्णपणे पेरलाच गेलेला नाही. साधारण आला तरी कुठंतरी पाण्यावरचा 10% येऊ शकतो, पण तो त्यांच्या घरी खाण्यापुरताच, पाहुण्यावर खाण्यापुरताच राहणार. पुढच्या वर्षी तरी बाहेर विकण्यासाठी आम्हाला ज्वारी काही मिळणार नाही. पुढचा आता इथून आता आम्हाला वर्ष दीड वर्ष एक वर्ष तर आम्हाला कुठली आवक होणार नाही. पुढचा पाऊस झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये पाऊस झाल्यानंतर पेर झाल्यानंतर 2020ला आमच्याकडे मग ते नवीन धान्य मार्केटला आमच्या इथल्या शहरातलं येणार, आमच्या तालुक्यातलं जे काय असेल ते. आता सध्या आम्हाला काय बाहेरून आंध्रातून वगैरे ज्या काय इतर जे ज्वारी आहेत त्या आम्हाला येऊ लागतात. गहू असेल, ज्वारी असेल. गेल्या वर्षी मंगळवेढा बाजारातून अंदाजे 7 कोटी रुपयांच्या ज्वारीची खरेदी विक्री झाली होती. बाजार समितीला यंदा ही उलाढाल जेमतेम 2 कोटी रुपयांवर स्थिरावण्याची भीती वाटते. आज या ठिकाणी गेल्या वर्षी जवळजवळ 31,000 क्विंटल ज्वारीची मंगळवेढ्याच्या या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आवक झाली होती. परंतु आज या ठिकाणी मंगळवेढ्याच्या शिवारामध्ये ज्वारीची पेरणीच झाली नाही आणि झाली ती देखील थोड्या प्रमाणात झाली आणि ती पावसाच्या अभावी त्या ठिकाणी ती जळून गेलेली आहे. आज या ठिकाणी मंगळवेढ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आवक तर मला वाटतं ह्या ज्वारीची येणारच नाही आणि आली तर ती बाहेरच्या बाजारपेठेतून मराठवाडा असेल, विदर्भ असेल या ठिकाणी ही ज्वारी येईल आणि विकली जाईल. विदर्भ आणि मराठवाड्यातून या ठिकाणी या बाजारपेठेत ज्वारी येईल आणि ती या ठिकाणी विकली जाईल. ह्याच्या आधी कधीच घडलं नाही, ह्याच्या पुढे घडू नये असं या ठिकाणी मी विठुरायाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. महाराष्ट्रातल्या ज्वारी पिकाला संत परंपरेपेक्षा जुना इतिहास आहे. संत दामाजी पंत, संत चोखामेळा, कान्होपात्रा यासारख्या संतांच्या सहवासानं पावन झालेल्या मंगळवेढ्याच्या भूमीत यंदा ज्वारीची कमतरता भासणार आहे. पण त्याच वेळी सुरवसे बंधूंनी ब्रँडिंग आणि पॅकिंगच्या माध्यमातून या घटलेल्या ज्वारीला सोन्याचे दिवस आणलेत. येणाऱ्या काळात ज्वारीचे भाव वाढण्यास याचा नक्कीच फायदा होणार आहे. सोलापूरहून विशाल परदेशीसह संदीप भुजबळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंगळवेढ्याच्या ज्वारीने सोलापूर जिल्ह्यातील महिलांना पायावर उभं केलंय. ही ज्वारी लक्ष्मी बिराजदार सारख्या महिलांना कडक भाकरीच्या व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण करून देताना दिसते. पाहूया ज्वारीच्या कोठारातून हा खास रिपोर्ट. सोलापूर जवळच्या वंगाननगरच्या लक्ष्मी बिराजदारांनी आपल्या घराशेजारच्या किमान 15 ते 20 महिलांना बारमाही रोजगार दिलाय. होय, दररोज पाचशे भाकरी त्या थापतात आणि त्याची शहरात तसंच राज्यातल्या इतर शहरांमध्ये विक्री होते. महिला बचत गट आणि कृषी संशोधन संस्था या कामात लक्ष्मीताईंना मोलाची मदत करतात. गेल्या 7 वर्षांपासून त्यांनी ही जबाबदारी लिलया पेलली आहे.
मी मेन कर्नाटकची आहे. मग माझ्याकडे ज्वारीची भाकरी आमच्याकडे खूप पातळ बनवतात. तर मग आम्ही ज्वारीला काहीतरी जरा वळण देऊन आपण ज्वारीकडे वळलं पाहिजे आणि ज्वारी हे शरीरासाठी पौष्टिक आहे. तर आपण ते ज्वारीपासून भाकरी तयार करावं म्हणून आम्ही चालू केलं. तर नरम भाकरीपेक्षा कडक भाकरीला मागणी जास्त आहे. तर आम्ही कडक भाकरी केल्या. 2 महिन्याचं स्टार्ट आम्ही चालू केलं. तर 2 महिला भाकरी 50 केल्या आणि मार्केटिंगसाठी स्वतः आम्ही मार्केटिंगला गेलो. लक्ष्मीताई आज दररोज 500 भाकरी बनवून त्या विकतात. सोलापूरची कडक भाकरी म्हणून ही भाकरी प्रसिद्ध आहे. भाकरी पाठोपाठ त्या ज्वारीची बिस्किटं, केक, रवा आणि इडलीचं पीठ देखील बनवतात. ज्वारी संशोधन केंद्राच्या गृहविज्ञान विभागानं त्यांना याचं प्रशिक्षण दिलंय. त्या दिवशी जे 50 दिले ते आम्ही भाकरी त्या दिवशीच ते विकले गेले आणि त्यांचा संध्याकाळी फोन आला, मॅडम आमच्या आजच 50 भाकरी विकल्या, आजपासून आम्हाला दररोज 500 भाकरी द्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर आज दररोज माझे 4 दुकानी 500 अशा भाकरी 2000 भाकरी जातात. आणि त्याच्यापासून आम्हाला ज्वारी ही मुलांना आमच्या घरात खात नव्हते पहिले. ज्वारीची भाकरी म्हणलं तर हे नको, ते मला आवडत नाही म्हणत होते. पण आज गव्हापेक्षा आम्ही जास्त ज्वारीवर भर देत आहे. आणि ज्वारीपासून मला KVK कृषी विज्ञान केंद्र बार्शी रोड कारंब्याजवळ तिथे तांबडे सर आणि शेळके मॅडमनी मला खूप पाठिंबा साथ दिला. त्यांनी मला ज्वारीपासून ज्वारीचा केक, ज्वारीचे बिस्किट, ज्वारीचा रवा, बारीक शेव, काठी शेव असे ते कमीत कमी 11 आयटम त्यांनी मला स्वतः शिकवलेले आहेत. लक्ष्मीताईंनी केवळ ज्वारीची भाकरी आणि बिस्किटं बनवण्यापर्यंत मजल मारली नसून त्यांनी या पदार्थांची देश-विदेशात निर्यात सुद्धा केली आहे. त्यांचे ज्वारीचे पदार्थ अमेरिकेत सुद्धा गेलेत. तिथले भारतीय त्यांच्या भाकरीचे आणि ज्वारीच्या बिस्किटांचे चाहते बनलेत. मी आज महिलांना काहीतरी आज आमच्या इथे बसून म्हणजे खूप वेळ घालतात महिला, तर मी स्वतः त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना म्हटलं की तुम्ही बसून वेळ घालण्यापेक्षा आपण महिलांनी काहीतरी मिळून आपण बचत गट तयार करू आणि त्या दृष्टिकोनाने आपण भाकरीचा व्यवसाय चालू करू असं त्यांच्या डोक्यामध्ये भरून सांगितल्यावर त्यांना हो म्हटले. तर आज माझ्याकडे 20 महिला कामाला आहेत. 20 महिलांचा कामगार म्हणजे दररोज त्यांनी 200 भाकरी बनवतात आणि प्रत्येकीचे म्हणजे 200 भाकरी म्हणलं तर 2000 भाकरी मी बाहेर माल पाठवते. आणि ज्यावेळेस मी हा माल अमेरिकेला पोहोचला, अमेरिकेचे फोन आला की मॅडम तुम्ही भाकरी करता का? तर हो म्हटलं. तर त्यांनी म्हटले तुम्ही बाजरीच्या भाकरीला तीळ लावता, तर आम्हाला ज्वारीच्या भाकरीला तीळ लावून पाहिजे. तर ठीक आहे सर म्हटलं आम्ही देऊ म्हटलं. तर त्यांना बाजरीच्या भाकरीला पण लावून दिले आणि ज्वारीच्या भाकरीला पण तीळ लावून 500 भाकरी आणि 500 किलो चटणी, शेंगा चटणी, बाजरीच्या भाकरी, ज्वारीचे बिस्किट असे सर्व प्रकारचे आम्ही पॅकिंग करून आम्ही त्यांना अमेरिकेला पाठवले. लक्ष्मीताईंनी सुरुवात केली तेव्हा त्यांना आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागलं. आज ही परिस्थिती बदलली असून बँका त्यांच्या दारात येऊन त्यांना कर्ज पुरवठा करायला तयार आहेत. त्यांना मुद्रा योजनेतूनही कर्ज मिळाल्यानं लक्ष्मीताईंनी व्यवसायात उंच भरारी घेतली आहे. आज त्या दररोज किमान 5 ते 8 हजार रुपयांची उलाढाल करतायत. आता माझी ज्वारीची भाकरी सर बॉम्बेला जाते, नवी मुंबईला पण जाते, ठाण्याला जाते, पुण्यात तर भरपूर ठिकाणी जातात आणि कोल्हापूरला आहे, रत्नागिरीला पण आहेत. एवढ्या ऑर्डर आहेत सर, पण माझ्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आणि माझी जागा कमी असल्यामुळे मी जरा कुठेतरी कमी पडायला आहे. पण आता माझं एवढ्या पुढं आता माझं लोन मंजूर झालेलं आहे. मग मी आता खाली ओपन सोडणार माझ्या बिझनेससाठी आणि मध्यंतरी राहण्यासाठी आणि वर माल स्टॉक ठेवण्यासाठी मी बांधकाम चालू करणार आहे. आणि हे मला बँकेने कर्ज दिलेलं आहे मुद्रा लोनमधून. तर ते सरांनी पण मला खूप मदत केली आहे. पहिले बँकापर्यंत मला जावं लागत होतं, पण आता खुद बँका आमच्या घराजवळ यायला लागलेत की मॅडम तुम्ही लोन घ्या. हरित क्रांतीनंतर भारतात गेली 4 दशकं ज्वारीसारख्या भरड धान्याकडे संशोधक ते ग्राहकांपर्यंत सर्वांनी दुर्लक्ष केलं होतं. पण बदललेली जीवनशैली आणि वाढणारे आजार यामुळे भारतीय ग्राहक पुन्हा ज्वारीसारख्या भरड धान्याकडे वळू लागलेत. नवी पिढी प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त मागत असल्यानं शेतमालावर विविध प्रकारची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. म्हणूनच लक्ष्मीताईंनी ज्वारीची बिस्किटं बनवायला सुरुवात केली आहे. ज्वारीपासून बनवलेले पदार्थ किंवा ज्वारीचं हे पदार्थ सगळ्यांनी खायला पाहिजे आणि घेतलंही पाहिजे. प्रत्येकीच्या घरात स्वयंपाकघरात हे आपला ज्वारीपासूनचे प्रोडक्ट गेलेच पाहिजेत. आणि हे लहान पोरांना तर खूपच आवडेल, कारण भाकरी तर आवडत नाही. त्याच्यामुळे ह्या काही ना काही ह्यातून आपल्याला मुलांना ज्वारीचं अन्न जाईल. या महिला बचत गटांना उभं करण्याचं काम ज्वारी संशोधन केंद्र आणि तिथल्या गृहविज्ञान विभागानं केलंय. महिलांना ज्वारीचे विविध प्रकार बनवण्यास शिकवून त्यांनी शेकडो महिलांना उद्योजिका बनवलाय. यातून ज्वारीवर प्रक्रिया होऊ लागली आहे. पर्यायानं ज्वारीची मागणी आणि किंमत वाढण्यासही मदत झाली आहे.
इथं सोलापूरमध्ये पण अजूनपर्यंत एक 10 ते 20% लोकांनाच माहिती आहे की ज्वारीचे पासून काही वेगळे पदार्थ होऊ शकतात आणि गेले मी 5 वर्षापासून तेच काम करते मार्केटमध्ये स्वतः ज्वारीचा केक, ज्वारीचे बिस्किट आणि ज्वारीचे इतरही 8-9 प्रोडक्ट आपण इंट्रोड्यूस केलेले आहे। बचत गटांना आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत ट्रेनिंग दिले जातात आणि ज्वारीपासून हे वेगवेगळे पदार्थ आपण महिलांना उद्योजक बनवतो त्यामध्ये। ज्वारीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचं कृषी विद्यापीठातल्या गृहविज्ञान विभागानं संशोधन केलंय। दिवसेंदिवस ज्वारीचं महत्त्व लक्षात येत असल्यानं येत्या काळात ज्वारी आरोग्यदायी आणि आर्थिकदृष्ट्या हिताची ठरणार आहे। मी IMR हैदराबाद इथं मी स्वतः 10 वर्षापूर्वी ट्रेनिंग घेतलं। तिथं ज्वारीपासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवले जातात याचं मी ट्रेनिंग घेतलं आणि त्याचबरोबर आम्हाला भरड धान्य योजनेअंतर्गत आपल्या ज्वारीचं प्रोसेसिंग प्रायमरी प्रोसेसिंग युनिट आपल्या ऑफिसला कृषी विज्ञान केंद्र सोलापूरला मिळालं होतं आणि त्यामध्येच माझ्या निदर्शनास आलं की आपण ज्वारीचा रवा मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायला मोठी संधी आहे। कारण ज्वारीची भाकरी जनरली महिलांना सिटीतल्या तर महिलांना बनवायला येत नाही आणि मुलं खात नाहीत, तर त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून ज्वारीचा रवा अतिशय चांगला आहे सर। आणि त्याच्यापासून ज्वारीचा इडली होती सुंदर, डोसा होतो, त्याचबरोबर लाडू होतात। तर हे ज्वारीपासून रव्यापासून हे प्रोडक्ट होतात। त्याचबरोबर ज्वारीचा केक जे आहे ते जो घरातलं पीठ आहे सर नॉर्मल त्या पिठापासून आपण ज्वारीचा केक करतो। मला एवढंच सांगायचं सगळ्यांना की ज्वारीचा केक म्हणजे वेगळा असं काही नाही आहे, तर जे घरातलं पीठ आहे ज्वारीचं मैद्याच्या ऐवजी रिप्लेस करायचं। तिथं मैदा जे तुम्ही 100% मैदाच वापरता केकसाठी तर तुम्ही 100% ज्वारीचे पीठ वापरा। तुमचे जे प्रोसिजर सेम आहे तशा पद्धतीने ज्वारीचा अप्रतिम केक सुंदर तयार होतो आणि आपल्या त्यामध्ये 15 उद्योजक महिला ह्या ज्वारीचा केक असेल, बिस्किट असेल, वेगवेगळे प्रोडक्ट असेल आता तयार करून मार्केटमध्ये देत आहे। आणि मला सांगायचं आनंदाची बाब अशी आहे की खूप मोठ्या प्रमाणात सर लोक एक्सेप्ट करायला लागलेले आहेत, हेल्थ कॉन्शियस लोक झालेले आहेत। आणि महत्त्वाचं मला सांगायचं की ज्वारी हे ग्लुटेन फ्री आहे। जसं गव्हामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त आहे ते पचायला जड आहे, तर ज्वारीमध्ये ग्लुटेन फ्री आहे, त्याचबरोबर फायबर कंटेंट सगळ्यात जास्त आहे। आणि आवर्जून सांगायचं आहे की ज्वारी हे डायबिटीज लोकांना रिकमेंड केलेले आहे, परंतु बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि त्याचा अवेअरनेस कमी प्रमाणात आहे। त्यामुळे बरेच डॉक्टर पण सांगतात की ज्वारी हे फक्त आणि फक्त आजारी पडल्यावरच खावा किंवा ज्वारीची भाकरी जेवा तुम्ही हलका आहे म्हणून। आणि डायबिटीज लोकांना तर डॉक्टर नकोच म्हणतात। मला एवढं सांगायचं आहे की ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट स्लो रिलीज होते, त्यामुळे जे ब्लडमध्ये जे शुगरचे लेवल आहे ते मेंटेन केलं जातं, कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही। ज्वारीनं लक्ष्मीताईंचं आयुष्य बदललंय। आज त्या किमान 15 ते 20 कुटुंब चालवतायत। या महिला दररोज 500 भाकरी थापतायत, अनेकांचं पोट भरतायत आणि आपल्या आयुष्याची उन्नती साधतायत। शेतमजूर किंवा कारखान्यात मजुरीला जाण्याऐवजी भाकरी थापून त्या जास्त समाधानी आहेत। ज्वारी ही महाराष्ट्राची शान आहे। तर आणि मला वाटलं नव्हतं की ज्वारीची भाकरी माझी आज सोलापूरची ओळख बनल। आणि ज्वारीचं जे आहे, ज्वारी जशी म्हणतात की हे शरीराला खूप उपयुक्त आणि महाराष्ट्राची शान आहे, तर आज माझी ज्वारीची भाकरी सोलापूरची सर्वात फेमस म्हणून ओळखली जाते। ज्वारीची भाकरी ही माझी ओळख ठरली आणि मी त्याच्यामुळे ज्वारीच्या भाकरीमुळे मी आज इथवर आहे। आणि माझी ओळख म्हणलं तर माझ्या भाकरीमुळे माझी ओळख आज इथवर पोचलेली आहे। आणि मी आज महिलांना 20 महिलांना रोजगार देत आहे, तर त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो। ज्वारीची भाकरी हा शहरातल्या नागरिकांचा फारसा पसंतीचा पदार्थ नाहीये, पण आज सर्व आहार तज्ज्ञ भाकरीचा आहारात समावेश करण्याबाबत सल्ला देऊ लागलेत। हवामान बदलाच्या काळात कमीत कमी पाण्यात कमीत कमी खर्चामध्ये येणारं ज्वारीचं हे पीक महाराष्ट्राची आशा वाढवणारं आहे। प्रत्येक महिलेला मला सांगायचं आहे की तुम्ही जेवढा ज्वारीचा उपयोग करताल तेवढा खूप तुम्हाला म्हणजे चांगलं वाटेल। आणि मुलांना बिस्किटपेक्षा तुम्ही ज्वारीचे बिस्किट देऊ शकता, त्यांना त्यांच्यामधून विटॅमिन्स खूप प्रकारे भेटू शकतात। आणि तुम्ही ज्वारीच्या चकल्या करा, खूप चांगल्या आहेत आणि टेस्टी पण आहेत। दुष्काळी परिस्थितीत ज्वारीचं पीकच माणसाला आणि पशुधनाला जगवणारं आहे। तर मंडळी, ज्वारीच्या शेतीच्या बांधापासून तर थेट या घरापर्यंतचा ज्वारीचा या स्वरूपातला हा सगळा प्रवास आपण जाणून घेतला। ज्वारी ही केवळ सोलापूरची ओळख नाहीये, तर ती या अवघ्या महाराष्ट्राची ओळख आहे। हे महाराष्ट्राचं मूळ पीक आहे। ही ज्वारी जगली तर महाराष्ट्र जगेल, हे लक्षात घ्या। आता प्रश्न एवढाच आहे की या घरापर्यंत आलेली ही ज्वारी आपण आपल्या घरात कशा स्वरूपात स्वीकारतोय। ज्वारीचा हा सगळा खटाटोप यासाठीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा होता। विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। यानंतर ज्वारीच्या कोठारातून स्पेशल अन्नदातामध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।